नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जानू शिरासन हे आसन बघणार आहे। तर जानू म्हणजे गुडघा। हे आसन गुडघा आणि डोके याच्याशी संबंधित असल्याने याला जानू शिरासन असे म्हणतात। तर त्याची कृती आणि त्याचे फायदे हे देखील आपण बघूयात। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे आसन करा। चला तर मग सुरुवात करू। उजवा पाय दुमडून त्याची टाच गुदद्वार आणि अंडकोशाच्या मध्ये दाबून ठेवा। डावा पाय सरळ ठेवा, बोटे स्वतःकडे आणि टाचा बाहेर खेचा। साइडून श्वास घेत दोन्ही हात वरती करा। आता श्वास सोडा, पोट आत घ्या आणि सावकाश खाली वाका। आपले डोके गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही हातांनी आपले पाय किंवा पायांची बोटे तुम्ही पकडू शकता। या स्थितीमध्ये तुम्ही 5 ते 10 सेकंद राहू शकता। हळूहळू हा टाइम तुम्ही वाढवू शकता। हे आसन तुम्ही 5-6 वेळा दिवसातून करू शकता। श्वास घेत सावकाश उठा, श्वास सोडत सावकाश हात खाली। अशा प्रकारे आपण एका पायाने हे आसन केलेले आहे। दुसऱ्या पायाने देखील सेम प्रोसेस करायची आहे। जेवण केल्यानंतर 2 ते 3 तासांनी हे आसन करा। प्रेग्नंट असताना हे आसन करू नका। सावकाश श्वास घेत दोन्ही हात वरती, पूर्ण हात वरती स्ट्रेच करा, ताना। श्वास सोडत सावकाश खाली वाका। गुडघ्याला आपले डोके टेकवण्याचा प्रयत्न करा। डोके किंवा हनुवटी टेकू शकता। या ठिकाणी नॉर्मल ब्रीदिंग, खाली वाकल्यानंतर नॉर्मल ब्रीदिंग ठेवा। जो पाय आपला फोल्ड आहे, दुमडलेला आहे, त्याची मांडी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा। या आसनाचे आपण फायदे बघूयात। हे आसन जठराग्नी प्रदीप्त करते, म्हणजे जठराचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करण्यास मदत करते। पाचनक्रिया देखील सुधारण्यास मदत करते। या आसनामुळे सर्व प्रकारचे मूत्रविकार दूर होतात। पोटात येणारी कळ देखील नाहीशी होते आणि पश्चिमोत्तासन या आसनामुळे जे फायदे होतात ते सर्व फायदे तुम्हाला या जानू शिरासनमध्ये भेटतात। तसेच शरीरातील आपल्या आळस आणि दुर्बलपणा देखील नाहीसा करण्यास हे आसन मदत करते। अशा प्रकारे या आसनाचा सराव तुम्ही हळूहळू करू शकता आणि हेल्दी राहू शकता। आणि श्वास घेत सावकाश उठा, श्वास सोडत सावकाश हात खाली। धन्यवाद।